मैं आपसे एक छोटा सा सवाल पूछना चाहता हूँ। अगर दो लोग आपके सामने आए, एक बहुत अमीर हो, अच्छे कपड़े पहने हो और दूसरा साधारण कपड़ों में हो, तो आप किसके साथ पहले बात करेंगे? हो सकता है आप कहें हम तो सबके साथ बराबर व्यवहार करते हैं। जो भी कहना सच कहना। कई बार हम लोगों को उनके कपड़ों से, उनकी नौकरी से, उनके पैसे से या उनके नाम से पहचानने लगते हैं। पर याकूब कहता है परमेश्वर ऐसा नहीं करता। उसकी नज़र हमारे बैंक बैलेंस पर नहीं, हमारे दिल पर होती है। चर्च ऐसी जगह होनी चाहिए जहां हर इंसान को अपनापन मिले, चाहे वो अमीर हो या गरीब, पुराना विश्वासी हो या पहली बार चर्च आया हो। हर कोई परमेश्वर की नज़र में कीमती है। अगर हमारे दिल में किसी के लिए दूरी है या हम लोगों को देखकर अपनी राय बना लेते हैं, तो परमेश्वर आज हमें बदलना चाहता है। मैं आपको और आपके परिवार को इस रविवार चर्च आने के लिए प्रेरित करना चाहता हूँ और मिलकर सीखें कि मसीह यीशु की तरह हर इंसान से प्रेम कैसे करें। तो रविवार को मिलते हैं। प्रभु आपको आशीष करे। आमीन। And today we are in chapter 2 आज आपण अध्याय 2 मध्ये असणार आहोत and verses 1 to 13. आणि वचन 1 ते 13 आपण यावेळेस पाहणार आहोत. So I will ask Brother Michael to read for us. याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय वचन 1 ते 13. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणता, ही जागा चांगली आहे, येथे बसा, आणि दरिद्र्याला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस, तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका. लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हाला न्यायसभेत ओढून नेतात की नाही. जे उत्तम नाव तुम्हाला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही. तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत असाल तर पाप करता आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. कारण व्यभिचार करू नकोस असे ज्याने सांगितले त्यानेच खून करू नकोस हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास तर नियमशास्त्र उल्लंघनारा झाला आहेस. स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे हे लक्षात घेऊन बोला व वागा. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते. So all of you might be hearing those sermons from James. आणि आपण सर्वजण याकोबाचे जे पत्र आहे त्याच्यामधून संदेश ऐकत आलेलो आहोत. And James is a very practical book. आणि आपण पाहतो की याकोबाचे पत्र जे आहे ते प्रात्यक्षिक व्यावहारिक असं पुस्तक आहे. And he is James is telling the believers that if you possess faith, then you should be able to see these things in your life. आणि याकोब आपल्याला चांगल्या प्रकारे विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की अशा अशा गोष्टी तर तू आपल्या जीवनामध्ये केल्यास तर तुझ्या जीवनामध्ये तुला अशा अशा गोष्टी प्राप्त होतील. So one word which we want you to remember throughout this book is authentic faith. आणि या संपूर्ण जे पत्रामधून पुस्तकामधून एक महत्त्वाचा शब्द आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे जो खरा-खुरा आध्यात्मिक दृष्ट्या दिलेला विश्वास. And authentic faith, if we have that authentic faith, then we should possess some things. आणि मग असा खरा-खुरा विश्वास, दांडगा विश्वास जर आपला असेल तर आपल्याला काहीतरी प्राप्त करता येईल. In the first message we saw that if we possess authentic faith, we should have trust in God. आणि आपण पहिल्या
जो प्रवचन झालेलं होतं त्यामध्ये पाहिलं की जर आपल्यामध्ये असा खराखुरा विश्वास जर असेल तर आपण त्याच प्रकारे जो भरोसा आहे, जो भरोसा परमेश्वर देवावर आहे तो प्राप्त केला पाहिजे. We will go through trials with trust in God. आणि जर आपला देवावर भरोसा असेल तर आपल्याला चाचण्यांमधून, परीक्षांमधून, संकटातून जावंच लागेल. We will not blame God. त्यासाठी आपण देवाला कधीही दोष देणार नाही And we will trust in the wisdom of God. आणि परमेश्वर देवाच्या ज्ञानावरच आपण भरोसा ठेवणार. And then we saw that how trusting in God, if we possess authentic faith, we will be doers of the word. त्याच प्रकारे आपण दुसरा मुद्दा हा पाहिला की जर आपला परमेश्वर देवावर खराखुरा दांडगा विश्वास असेल तर आपण परमेश्वर देवाने सांगितलेल्या वचनाप्रमाणे आज्ञा पालन करणारे व्यक्ती असू. We will not be just hearers of the word. फक्त देवाचं वचन ऐकणारे लोक नसू. If we possess that authentic faith, we will rectify ourselves, we will judge ourselves and do the right things. जर आपला खराखुरा विश्वास परमेश्वर देवावर असेल तर आपण स्वतःची सुधारणूक करू, आपण स्वतःच्या कृत्याचा न्यायनिवाडा करू आणि त्याच्या गोष्टींप्रमाणे चालू. And in the same way, James is now telling us that one more thing you should do in your life. आणि त्याच प्रकारे पुढचा मुद्दा आपल्याला याकोब या पत्रामधून सांगत आहे की तुम्ही आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट करावी. If we possess authentic faith, जर आपल्याकडे खराखुरा दांडगा विश्वास असेल then we will not show the sin of partiality. तर मग पक्षपातीपणाचं पाप आपण करणार नाही. And I think this is one of the most simple passages in the Bible. आणि मला असं वाटतं की पवित्र शास्त्रामधला सर्वात असा जो साधा किंवा सोपा कोणता शास्त्रपाठ असेल तर तो हा आहे. There are many passages in the Bible when we read it, we find it difficult to understand. आणि पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळसे असे शास्त्रपाठ आहेत, जर आपण ते वाचायला लागलो तर आपल्याला असं वाटतं की ते समजण्यासाठी अवघड आहेत. And yes, they are difficult to understand. आणि होय, समजण्यासाठी ते अवघड आहेत And they need explanation. आणि त्यासाठी आपल्याला स्पष्टीकरणाची गरज लागते. But did you pay attention when you read this passage? पण ज्यावेळेस आपण हा शास्त्रपाठ वाचला आपण त्याच्याकडे लक्ष दिलं का? And if you have read with attention, it's so self-explanatory. आणि जर आपण फार काळजीपूर्वक लक्ष देऊन हा शास्त्रपाठ वाचला, त्याकडे लक्ष दिलं तर त्याच्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नाही, आपल्याला ते आपोआप समजू शकतं. In very simple words, James has explained that how we can sin in showing partiality to the poor people. आणि याकोबाने फार सोप्या शब्दामध्ये आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे की जे दरिद्री आणि गरीब लोक आहेत आपण त्यांच्या प्रती पक्षपातीपणा कशा प्रकारे दाखवत असतो. And according to James, this is a sin. आणि याकोबाच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे हे एक पाप आहे. And if we are possessors of genuine faith and authentic faith, जर खराखुरा आणि दांडगा विश्वास घेऊन चालणारे आपण विश्वासणारे लोक असू, then this sin will not be seen in our lives. मग हे जे पाप आहे ते आपल्या जीवनामधून दिसणार नाही. And if we are showing this type of sin, आणि जर आपण अशा प्रकारचं पाप करत असू then we should question our faith. मग आपण आपल्या विश्वासाला प्रश्न विचारला पाहिजे That do we possess that real faith? की आपण हा खराखुरा विश्वास घेऊन चालतो का? So as I told you that there's no need to explanation and means to explain and expound these verses. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ही जी वचने आपण पाहिलेली आहेत त्यावर कोणतं स्पष्टीकरण देण्याची किंवा वर्णन करून सांगण्याची गरज नाही. But if we see from verse 2 or verse 1 onwards, my brothers and sisters, do you with your acts of favoritism really believe in our glorious Lord Jesus Christ? आणि पहिलं वचन जर आपण पाहिलं, माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. In this version, he is asking a question that with your acts of favoritism, do you really think you believe in Jesus? आणि आपण पाहतो की पहिल्या वचनामध्ये तो आपल्याला प्रश्नचिन्ह देऊन विचारत आहे की खरोखर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात का? If you are showing acts of favoritism, जर तुम्ही पक्षपातीपणाचा निर्णय घेत असाल, त्याप्रमाणे वागत असाल तर. and second, he gives an example. आणि दुसऱ्या वचनामध्ये तो आपल्याला उदाहरण देत आहे. Or if a person with gold rings and fine clothes comes in your assembly, and if a poor person in dirty clothes also comes in, and if you take notice of the one wearing the fine clothes and say, have a seat here, please, while to the one who is poor you say, stand there or sit at my feet, have you not made distinction among yourselves and become judges with evil thoughts? सोन्याची अंगठी घातलेला
व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला, तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इस्माकडे पाहून म्हणता, ही जागा चांगली आहे, येथे बसा, आणि दरिद्राला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस, तर तुम्ही आपणामध्ये भेदभाव ठेवता की नाही आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही? You know, in our life, we have lot of blind spots. आणि आपल्या जीवनामध्ये पुष्कळसे असे अंध प्रकारचे मुद्दे आपण घेऊन चालत असतो. You know what is a blind spot? That we may be seeing many things, but we may be आणि आपण पाहतो की आपला देव जो सर्व सामर्थ्यशाली आहे, सर्वव्यापी आहे, तो इतका महान आणि अनंतकालिक आहे, पण तरी देखील तो आपल्याला काय म्हणतो की मी तुमचा पिता आहे. How does God introduce himself to us? देव आपल्याला त्याची ओळख, त्याची प्रस्तावना कशा प्रकारे करून देतो? Yes, in many other verses, he is the sovereign Lord, he is the creator of all things, he is mighty God, and all those things are there. But when he relates to us, he says, I am your father. होय, कित्येक गोष्टांमध्ये त्याने आपली ओळख करून दिलेली आहे की तो सर्वव्यापी आहे, त्याच प्रकारे तो सर्व सामर्थ्यशाली आहे, संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे. पण ज्यावेळेस तो आपल्या विश्वासस्थानांकडे बघतो, तो म्हणतो की मी तुमचा पिता आहे. And even Jesus said that you are my friends. आणि येशू हे देखील म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात. This is the relation identity. आणि अशा प्रकारच्या याला म्हणतात नातेसंबंधाप्रती असलेली ओळख. So I hope you get the point that many of us like to pride in our professional identity. आणि म्हणून माझा विश्वास आहे की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. कित्येक लोकांना आपले जे व्यावसायिक ज्या प्रकारे त्यांचा पेशा आहे त्यामध्ये आपली ओळख करून देण्यामध्ये फार गर्व वाटतो. But we should have that relational identity with each other. पण आपली ही नातेसंबंधाप्रती असलेली ओळख आपली एकमेकांमध्ये मंडळीमध्ये असली पाहिजे. Even outside in the world, we should actually go in this way. आणि जगामध्ये पण ज्यावेळेस आपण बाहेर जात असतो अशाच प्रकारे आपण बाहेर गेलं पाहिजे. Yes, for the worldly things and for some other jobs and that, yes, you have to show your identity. होय, ज्यावेळेस आपण कामासाठी नोकरीसाठी बाहेर जात असतो त्यावेळेस आपण त्यांना तशा प्रकारची ओळख प्रस्तावना करून दिली पाहिजे. But after that thing is done, we should have a relational identity with each other. पण त्यानंतर त्या गोष्टी ज्यावेळेस संपतात त्यावेळेस आपण एकमेकांबरोबर नातेसंबंधाप्रती असलेली जी अशी ओळख आणि प्रस्तावना आहे ती आपण एकमेकांबरोबर केली And पाहिजे. in the church, we should have that. आणि मंडळीमध्ये तर आपली अशी ओळख पाहिजेच. You know, they say that everyone is on the same ground before the cross of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या समोर आपण पाहतो की सर्वजण एकाच पातळीवरती एकाच स्तरावरती आहेत. There is no high or low ground before the cross of Jesus. आणि येशू ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे त्या वधस्तंभासमोर कोणीही उच्च कोणीही नीच असा प्रकारचा फरक नाहीच. And if we read Philemon chapter 1 verse 15 and 16, आणि फिलेमोन याचा पहिला अध्याय वचन 15 आणि वचन 16 जर आपण पाहिलं, if we see there that Philemon was a very wealthy man, फिलेमोन हा जो आहे तो अतिशय धनवान व्यक्ती आहे हे आपण पाहतो. and in his house the church at Colossus used to be there. आणि कलोस या ठिकाणामध्ये आपण पाहतो की त्याच्या स्वतःच्या घरामध्ये मंडळी चर्च भरत असायचं. But there was one slave of Philemon called Onesimus. पण फिलेमोनाचा त्या ठिकाणामध्ये एक दास होता, गुलाम होता, त्याचा नोकर होता, त्याचं नाव होतं ओनेसिमस. And this Onesimus had robbed from his master and ran away. आणि ओनेसिमस जो आहे तो फिलेमोन जो त्याचा धनी होता त्याच्यापासून त्याने काहीतरी चोरी केली आणि तो त्याच्यापासून पळून गेला. But Paul, this Onesimus had met Paul. He had learned about Jesus Christ, and now he was repenting. पण आता काय होतं, हा जो ओनेसिमस हा जो चोरी करून पळालेला असतो तो पौलाला एका ठिकाणी भेटतो आणि पौलाकडून त्याला येशू ख्रिस्ताविषयी माहिती होते. तो आपल्या पापांचा पश्चाताप करतो, स्वतःचं जीवन सुधारतो. And so Paul writes a letter to Philemon, मग आता पौल जो आहे तो फिलेमोनाला पत्र लिहितो and he says these words, आणि which are in chapter 1 verse 15 and 16. पहिला अध्याय वचन 15 आणि 16 मध्ये पौल त्याला अशा प्रकारे म्हणतो, कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानुयुग तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक प्रिय असावा. And so Paul is telling this Philemon that don't treat
this Onesimus, your slave, as a slave, even though he will be a slave to you. But don't treat him as a slave. Now he is believing in Jesus, so accept him as a brother in Christ. आणि पौल फिलेमोनाला पत्रामध्ये असं लिहित आहे की जरी तो तुझा सेवक आणि दास म्हणून काम करणार आहे, पण म्हणून तू त्याला फक्त दास आणि सेवक म्हणूनच त्याच्याशी तू वागू नकोस, पण तू त्याला दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे तो आता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे म्हणून तू त्याला प्रिय बंधू असे गण. When we are in Christ, when we believe in Christ, all of us are on the same ground. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आपण सर्वजण एकाच भूमीवरती एकाच पातळीवरती येत असतो. All the cultural, social and physical boundaries are broken. सर्व सांस्कृतिक, सामाजिक आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे आपण भौतिक अशा गोष्टी पाहत असतो त्या सर्व गोष्टी संस्कृती आता मोडलेल्या आहेत. Galatians chapter 3 verse 28. गलतीकारस पत्राचा 3रा अध्याय आणि वचन 28 मध्ये असं लिहिलेलं आहे. There is neither Jew nor Greek, there is neither slave nor free, there is neither male nor female, for you are all one in Christ. यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा आता भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताच्या ठायी एकच आहात. So in the church there is no room for racial identity. आणि म्हणून आपण पाहतो की आता मंडळीमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्या ओळखीच्या नात्याने कोणत्याही प्रकारचा आता जात, वंश, पंथ यामुळे कोणताही भेदभाव प्राप्त होत There नाही. is no a thing of social status. आणि त्याच प्रकारे समाजामध्ये माझी प्रतिष्ठा कशी आहे हा देखील पक्षपातीपणा नसतो. There is nothing of gender superiority. आणि त्याच प्रकारे आता स्त्रीलिंग असो, पुल्लिंग असो, अशा कोणत्याही प्रकारचा मी मोठा तू छोटी असं नसतं. See, God made male and female equal, आणि परमेश्वर देवाने पुरुष आणि स्त्रियांना एक समान बनवलेलं आहे. but God gave the male some role and female some role. पण परमेश्वर देवाने जो पुरुष आहे त्याला पण काहीतरी भूमिका दिलेली आहे आणि स्त्रीला पण काहीतरी भूमिका दिलेली आहे. And so God made the male the head of the family. आणि म्हणून परमेश्वर देवाने जो पुरुष आहे त्याला कुटुंबाचा मस्तक बनवलेला आहे. But female is also very talented. Female is also having lot of things to do. But God told her to submit to the male. पण जी स्त्री आहे तिला पण परमेश्वर देवाने काही कला, कौशल्य, गुण दिलेले आहेत, पण पुरुषाच्या अधीन राहावं अशी स्त्रीला आज्ञा दिलेली आहे. She has been given equal or sometimes even more. The female is more talented, but the role God is giving to the female is to submit to the person in the family. आणि जी स्त्री आहे तिला पण परमेश्वर देवाने मोठे कला, गुण, कौशल्य दिलेले असतात, पण कुटुंबामध्ये कार्य करत असताना तिची भूमिका तिने आपल्या पतीला जो कुटुंबाचं मस्तक आहे त्याला समर्पित झालं पाहिजे. So we have to understand the roles in the church. म्हणून मंडळीमध्ये आता ज्या काम, ज्या भूमिका आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण समजणं महत्वाचं आहे. But everyone is equal before Christ. पण ख्रिस्तासमोर सर्वजण समान आहेत, एकसारखे आहेत. Jesus says in Luke chapter 6 verse 32 to 35. आणि लूक याचा 6वा अध्याय वचन 32 ते वचन 35 मध्ये येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे. If you love those who love you, what credit is that to you? Even sinners love those who love them. If we are loving only those that love us, what level we are according to Jesus? जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय, कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. If we are loving only those that love us, then what level are we according to Jesus? मग जे आपल्यावर प्रीती करतात आपण त्यांच्यावर जर प्रीती केली तर येशू ख्रिस्ताच्या मतानुसार आपण कोणत्या बरं पातळीपर्यंत आहोत? I am asking you a question. मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. According to this verse, या वचनाप्रमाणे that if you love those who love you, what credit is that to you? Even sinners love those who love them. आणि जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय, कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. So according to this verse, if we are loving those who love us, who are we? आणि मग या वचनानुसार ज्यांच्यावर आपण प्रीती करतो, जे आपल्यावर प्रीती करतात, मग त्या वचनानुसार आपण नेमके कोण आहोत? Who are we? आपण कोण आहोत? Sinners, right? पापी, बरोबर? We are sinners. Sinners also do that. आपण पापी आहोत, पापी लोक पण असेच करतात. There's nothing, no credit for that. मग त्यासाठी आपला तो उपकार त्यामध्ये काहीच नाहीये. But then he gives more examples. मग पुढे तो आणखी उदाहरण देतो. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे
त्यांना तुम्ही उसने दिले, तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैर्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल, कारण तो कृतज्ञ व दुर्जन यांच्यावरही उपकार करणारा आहे. So James is again and again, even though I am going outside the passage, but that is the thought James is trying to tell us in his letter. आणि That आपण we have to not show partiality. आणि आपण पाहतो की याकोबाच्या पुस्तकापासून पण आपण वेगवेगळ्या पुस्तकामधून हे वचन पाहत असतो, पण याकोब आपल्याला एकच गोष्ट सांगत आहे की आपण पक्षपातीपणा करता कामा नये. Another thing is about when we think about leadership in the church. मग दुसऱ्या गोष्टीचा आपण विचार करतो ज्यावेळेस मंडळीमध्ये पुढारपण करण्याची वेळ येते, Especially when giving some position to people, आणि विशेष करून ज्यावेळेस मंडळीमध्ये लोकांना कोणतं तरी पद प्राप्त होतं, त्यांना देण्यात येतं, we pick leaders based on worldly credentials. मग आपण पुढारीपण अशा लोकांना देतो की जगामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे एक त्यांनी स्तर जमवून ठेवलेलं आहे. We select elders or board members because they are doctors, आणि आपण मंडळीमध्ये पुढारीपण करण्यासाठी अशा लोकांची निवड करतो की जे त्यांच्या जैविक जीवनामध्ये डॉक्टर आहेत, engineers, इंजिनियर आहेत, or corporate executives, किंवा आपण पाहतो त्यांच्या कंपनीमध्ये मोठ्या पदाला ते आहेत, or very wealthy. किंवा फार मग ते धनवान आहेत. Those people only we select त्याच लोकांची आपण निवड करतो in most churches. बहुतेक मंडळांमध्ये. And our criteria to select is those things. आणि आपण ज्यावेळेस त्यांची निवड करत असतो आपण त्याच्या मागे हीच अट लावलेली असते. But God's criteria for leadership पण पुढारीपण करण्यासाठी देवाची जी अट आहे is spiritual maturity, not social authority. ते म्हणजे तो आध्यात्मिक जीवनामध्ये किती प्रौढ झालेला आहे, त्याची जगामध्ये असलेली पदप्रतिष्ठा नाही. We have to look beyond the degree and the wealth and all those things. आणि पदवी झाली, धनसंपत्ती झाली, याच्या पलीकडे पण जाऊन आपल्याला काही गोष्टी पाहायच्या असतात. Do we identify someone who is really spiritually mature? आणि आपण अशा व्यक्तीकडे ओळख आणि किंवा त्याची निवड करत असतो का की जो खरोखरच आध्यात्मिक दृष्टीने प्रौढ झालेला आहे, Even if he is not so well studied, आणि जरी त्याने चांगलं शिक्षण घेतलेलं नसेल, even if he is not so famous, तरी तो जास्त लोकप्रिय नसेल, even if he is not so influential, आणि जरी तो जास्त प्रभावित करणारा नसेल, but if he is having a fear of the Lord, पण जर तो देवाचं भय धरणारा व्यक्ती असेल, if that person is really doing his duties well, जर तो आपलं परमेश्वर देवाप्रती असलेलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडत असेल, then do we consider that person? मग आपण त्या व्यक्तीची निवड करू शकतो का? An elder can be having any profession, आणि जो वडील आहे त्याचं कोणताही पेशा व्यवसाय असू शकतो, but he should be spiritually mature and walking in holiness. पण आध्यात्मिक जीवनामध्ये तो प्रौढ झाला पाहिजे आणि पवित्र जीवनामध्ये तो चालला पाहिजे. He should be knowing the word of God. त्याला देवाचं वचन चांगल्या प्रकारे ठाऊक पाहिजे. And this can happen, and if we are doing this, then we are showing favoritism. आणि मग अशा प्रकारची गोष्ट झाली पाहिजे. जर अशा प्रकारची गोष्ट आपण करत नसू तर आपण पक्षपातीपणा दाखवत आहोत. The next thing I want to talk about, why God wants that we should not show this partiality. आणि पुढचा मला या मुद्द्यावर बोलायचं आहे की देवाची का बरं अशी इच्छा नाहीये की आपण पक्षपातीपणा दाखवावा. Why does God take this so serious? मग परमेश्वर देव या पक्षपातीपणाला विषयाला घेऊन काय एवढा गंभीर आहे? First reason I have already mentioned, पहिलं कारण मी अगोदर सांगितलेलं आहे that we are all made in the image of God. की आपण सर्वजण देवाच्या प्रतिरूपामध्ये बनविलेलो आहेत. This caste and this high and low status and all these things are formed by the world. आणि संपूर्ण जगाद्वारे हे जात झालं, वंश झालं, प्रथा झालं, संस्कृती झालं, जगाद्वारे बनवण्यात आलेले आहेत. According to Bible, if we go to the beginning in Genesis, God made man and woman in his image. आणि आपण जर सुरुवातीला पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात गेलो तर त्या ठिकाणामध्ये फार स्पष्टपणे लिहिलेलं आहे, देवाने पुरुष आणि स्त्री स्वतःच्या प्रतिछायामध्ये निर्माण केली. So no matter a person's color, any color he might be, मग तो व्यक्ती कसाही असेल, त्याचा रंग कसाही असेल, any
social status he might have, आणि सामाजिक पतप्रतिष्ठा त्याची कशीही असेल, any education he might have, आणि त्याने कोणतेही शिक्षण घेतलेलं असेल किंवा शिक्षण घेतलेलं नसेल, even if he is a sinner, जरी तो पापी असेल, even he is a bad person, जरी तो वाईट व्यक्ती असेल, he has the image of God. त्याला देवाचं प्रतिछाया प्रतिमा प्राप्त झालेली आहे. Even that image is, even though it is corrupted now, आणि जरी ती आता प्रतिमा भ्रष्ट झालेली आहे, but he still bears the image of God. पण तरी देखील तो अजून देवाची प्रतिमा घेऊन चालतो. You know, when someone, if I kill a person who in rage or in anger, and that person has already done a lot of crime, and he was already means if police caught him, he would be killed. And if I kill that person, still I will go to jail. They will not consider whether he was a good person or bad person. I have killed a human being, and because of that, the police will catch me and put in jail. आणि जर एखादा असा व्यक्ती आहे जो भरपूर गुन्ह्यांनी भरलेला आहे, त्याने भरपूर वाईट गोष्टी केलेल्या आहेत, आणि जर मी एका रागामध्ये जर त्या व्यक्तीला ठार मारलं, तर याचा अर्थ असा होणार नाही की मला चांगलं म्हणतील, पण मला देखील त्या पोलिसांकडे मला ते पकडतील आणि मला देखील त्या जेलमध्ये जावंच लागेल. Because that human being, he was a human being, and that's why we are killing someone and we are going against God. आणि तो मनुष्यच होता आणि मनुष्याद्वारेच त्याला ठार मारण्यात आलेला आहे. देवाच्या विरुद्ध आपण वागलेलो आहोत, म्हणून मला ती शिक्षा प्राप्त होणारच. Because he has the image of God. कारण का तर त्याला देवाची प्रतिमा प्राप्त झालेली होती. And so we should not have partiality. आणि म्हणून आपण असा पक्षपात करता कामा नये. Second thing, दुसरी गोष्ट, God has given us the same spirit, especially in the church. आणि मंडळीमध्ये परमेश्वर देवाने प्रत्येकाला सारखाच आत्मा दिलेला आहे. God saved us. देवाने आपलं तारण केलं He did not save us according to some levels. आणि कोणत्या तरी पातळ्यांप्रमाणे स्तरांप्रमाणे त्याने आपलं तारण केलेलं We नाही. are all called to become in the image of Christ. ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बनवण्यासाठी आपल्या सर्वांना बोलविण्यात आलेलं आहे. And that's why he gave the Holy Spirit to everyone, आणि म्हणून त्याने त्याचा पवित्र आत्मा सर्वांना दिलेला आहे. equally to everyone. आणि त्याने तो पवित्र आत्मा सर्वांना त्याच प्रमाणामध्ये दिलेला आहे. We read the book of Acts, it's very clear. आणि प्रेषितांची कृत्ये जर आपण वाचलं तर त्यामध्ये फार स्पष्टपणे दिलेलं आहे. That's the third point, that God is himself is not partial. आणि त्या ठिकाणामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की खुद्द देव देखील पक्षपातीपणा करत नाही. In Acts chapter 10 verse 34. आणि प्रेषित याचा 10वा अध्याय आणि वचन 34 मध्ये हे वचन आपण पाहतो. There Peter said that just like he poured out the Holy Spirit on the Jews, he has poured out his spirit on the Gentiles. आणि त्या प्रकारे तो म्हणतो की ज्या प्रकारे यहुद्यांवर देवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला, त्याच प्रकारे जे परराष्ट्रीय लोक आहेत त्यांच्यावर देखील पवित्र आत्म्याची ओतणी झाली. And so there is no partiality with God. आणि म्हणून आता देव पक्षपातीपणा करत नाही हे मला ठाऊक आहे. And so when God doesn't do that favoritism or partiality, then who are we to show partiality? आणि म्हणून जर देव पक्षपातीपणा करत नाही तर मग आपण कोण आहोत की आपण एकमेकांप्रती असा पक्षपातीपणा करू. Fourth thing, चौथी गोष्ट, that Christ died to destroy these boundaries within us. आणि आपल्यामध्ये असलेल्या या ज्या आता सीमा आहेत, या ज्या भिंती आहेत, त्या मोडण्यासाठीच ख्रिस्त मरण पावला. Ephesians chapter 2 verse 14. आणि इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 14 says, For he himself is our peace, who has made both one and has broken down the middle wall of separation. कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली. And so again and again Paul shows that there is no racial thing going on in the church. आणि म्हणून पुन्हा आणि पुन्हा पौल आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मंडळीमध्ये कोणत्याही प्रकारचा जात, धर्म, वंश, पक्षपातीपणा याला थारा नाही. Jesus shed his blood. He gave his own body as a sacrifice to remove these walls within the church. येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण दिला, त्याने स्वतःचं शरीर अर्पण केलं मंडळीमध्ये ज्या सर्व आडभिंती आहेत त्या नष्ट करण्यासाठी. Everyone is close to God. सर्वजण देवाच्या जवळ आहेत. Everyone can reach God. They can reach the throne room of God. आणि देवाचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनाच्या जागेपर्यंत सर्वजण पोहोचू शकतात. Every one of you are
the son and daughter of God. तुम्हापैकी सर्वजण जे आहेत ते देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या आहेत. You know, in God's kingdom, there is no grandson or granddaughter. तुम्हाला ठाऊक आहे का की देवाच्या राज्यामध्ये कोणीही नात आणि नाती असं प्रकारे नातेसंबंध नाही. Every one of us is a direct child of God. प्रत्येक जण आणि प्रत्यक्ष देवाचा पुत्र आणि देवाची कन्या आहेत. And if we are that, we should also treat others in that way. आणि जर आपण तसे आहोत तर आपण एकमेकांना देखील सर्वांना त्या प्रकारे हाताळलं पाहिजे. And if we are son and daughter, then we all are one big family. आणि जर आपण देवाचे पुत्र देवाची कन्या आहोत तर आपण सर्वजण एक मोठं कुटुंब आहोत. And just like we love people in our family, we have to do that within the church also. आणि ज्या प्रकारे आपण मंडळीतील आणि आपण कुटुंबातील परिवारातील एकमेकांवर प्रीती करत असतो, मंडळीमध्ये जो प्रत्येक व्यक्ती येईल त्याच्यावर पण आपण तशीच प्रीती केली पाहिजे. If we read from verse 8, James chapter 2 verse 8. याकोबाच्या पत्राचा दुसरा अध्याय वचन 8 पासून जर आपण पुढे वाचलं, You do well if you really fulfill the royal law according to the scripture. You shall love your neighbor as yourself. तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळीत आहात तर ते बरे करीता. But if you show partiality, you commit sin and are convicted by the law as transgressors. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करीता आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरतात. For whoever keeps the whole law but falls in one point has become accountable for all of it. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. When teaching spiritual formation, I often teach our students about this verse. James chapter 2 verse 10. आणि याकोबाचे पत्र दुसरा अध्याय वचन 10 ज्यावेळेस मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळेस मी याच्यावर त्यांना मनन करायला सांगत असतो. That even if we